तर मग मित्रांनो, गुड मॉर्निंग. तुमचं स्वागत आहे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आज जो टॉपिक आहे तो आहे की आपण दातं घासणारे मित्रांनो लिंबाच्या काळीनं. हे बघू शकता तुम्ही, मी दातं त्या कोलगेटनं आणि ब्रशनं घासत नाही. मी गेले 2-3 वर्षापासून मी दातं फक्त या लिंबाच्या काळीनंच घासतोय, नाही तर मग कोळशानं. मला तर काही फरक पडलेला नाही. तर चला मग तोडूया एक काडी आणि लागूया आपले दातं घासायला. चला भेटूया नंतर. तर मग मित्रांनो, इथं चालू आहे आपले दातं घासणं. लय मस्त दातं निघतात मित्रांनो. हे कडू असतंय. तुम्हाला जर का कुठं भेटलं ना, तर तुम्ही डायरेक्ट हे दातं घासले. दातं घासताना ते जे तर मग मित्रांनो, आपण निघलो आता आपल्या शेतामध्ये. आणि बाहेर आल्यावर अशी गाडी जर बाहेर उभी असली तर चांगलं वाटतंय ना मनाला. ही सुकच वेगळं असतं. तर चला भेटूया रस्त्यानं, नाही तर मग डायरेक्ट शेतात गेले. मित्रांनो, इथं आपण आता आलेलो आहे. इथे येऊन आपल्याला काय करायचं आहे ते आता तुम्ही बघू शकता की आपलं चालू इथं काम काम काय चालू आहे. आपल्याला आता करायची मल्चिंग गोळा गोळा म्हणजे की जमा करून टाकायची एका ठिकाणी, म्हणजे की वावर मोकळं करायचं. आणि हे करायचं आहे मित्रांनो आपल्याला 9 वाजे लोक, म्हणजे जो आपल्याजवळ जो टाईम आहे तो आहे फक्त न फक्त 3-4 घंटे आपल्याजवळ टाईम आहे. आणि सगळी जी मल्चिंग दिसते तुम्हाला, ही सगळी आपल्याला एका ठिकाणी गोळा करून टाकायची आहे 10 वाजेपर्यंत. कारण की तिथून पुढं ऊन तपते आणि तिथून पुढं मी राहत नाही मित्रांनो. आपल्याला घ्यायचं एक चॅलेंजमध्ये मित्रांनो हे सगळं गोळा करून एका ठिकाणी टाकलं तर बघूया की आपल्याकडून किती मोठी इथं चुका होत्यात आणि आपल्याकडून कंप्लीट होतंय का. नाही तर मग आपल्याला सजा पण इथं भेटणार आहे. ते चला करूया चालू आपले जे चॅलेंज. तर मग मित्रांनो, तुम्हाला सांगतो की एक्झॅक्टली आता आता जो टाइम झालेला आहे तो 6:30च्या आसपास टाइम झालेला आहे. आणि तुम्ही बघू शकता की सूर्यदेवता पण भरपूर वर आलेले आहेत. आणि हे जे दिसते तुम्हाला ही मल्चिंग खूप अवघड जाते मित्रांनो गोळा करायला. माझ्याजवळ सेल्फी स्टँड नाही आहे, नाही तर मी तुम्हाला दाखवलं असतं की किती अवघड जाते. तर आता तुम्ही बघू शकता की हे 27-28 जे बेड आहेत समजा, हे 1-2 असे, तर हे सगळे आपल्याला जमा करायचे. चला मग एकदा लागूया पटकन आपल्या कामाला. आपल्याजवळ कमी टाईम आहे, आपल्याला हे काम कंप्लीट करून टाकायचं आहे लवकरात लवकर. चला बघूया काय काय अडचणी येतात, काय काय नाही येतात. मित्रांनो, आपल्या कामाला झाली सुरुवात. तुम्ही बघू शकता की आपलं चालू आहे पिना काढणं. कारण की मित्रांनो, ह्या मल्चिंगचा बंद आहे, तिथं पिना काढून घेणं लागतात, तेव्हा कुठं ही मल्चिंग गोळा करता येते. तर हे बघा तुम्ही, आता फक्त आपली इकडे इतकं राहिले फक्त 4-5 बेड. तर मी आता इकडून पिना काढत काढत काल आलतो, तर अर्धा आपलं झालं आणि अर्धा आता इथं आपलं राहिलेलं आहे. तर चला पटपट यायचं पिना काढून घेऊया. नंतर आपल्याला मल्चिंग पण गोळा करायची, ती बी लवकरात लवकर, कारण की आपण घेतलेली चॅलेंज. तर चला मग करूया पटपट पिना गोळा. काय काय अडचणी इथे येतात काय नाही, ही काढी मित्रांनो पिना काढायची. ह्या पिरा राहतात मित्रांनो अशा ताराच्या. तर चला पटपट घेऊ काढून आणि मग बघूया की काय काय आपल्या अडचणी येतात. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता की आपल्या जे पिना काढणं चालू आहेत तर त्या झालेल्या नाही मित्रांनो. फक्त इतकं राहिलं आपलं, फक्त झालंय मग. आणि नंतर आपल्याला करायची मल्चिंग गोळा. तर चला मग पटपट एकदा हे इतक्या पिना काढून घेऊ, मग लागूया मल्चिंग गोळा करायला. तर मग मित्रांनो, आपल्या पिनाच्या होत्या त्या काढणं झालेल्या आहेत. आणि आपल्याला आता ही मल्चिंग जी आहे ना मित्रांनो, ही काही गोळा करता येऊन राहिली, कारण की मिरची दिसते तुम्हाला, मिरची मित्रांनो उभी. तर ही उपटल्याशिवाय ही मल्चिंग काही गोळा करता येत नाहीये. तर चला मग आपण एकदा पटपट ही मिरची उपटून घेऊया आणि मग गोळा करूया मल्चिंग. तर चला भेटूया मिरची उपटणं झाल्यावर. हे बघा मित्रांनो, सोपं जाते, हे काही जास्त अवघड नाही. आता हे पटपट आपलं उपटायचंय आणि नंतर करायची मल्चिंग गोळा. तर मित्रांनो, इथं आता मल्चिंग आपली गोळा करणं चालू झालेली आहे. तुम्ही बघू शकता की आपण आता 4-5 बेडची मल्चिंग गोळा केलेली आहे. हे बघू शकता इथं आज गंज घालणं चालू आहेत. आणि इकडं आपली जी राहिलेली आहे ती आता इकडं राहिलेली आहे मित्रांनो. आता जो टाईम झाला आहे तो झाला आहे मित्रांनो 8 वाजायचा, म्हणजे अजून आपल्याकडं 2 घंटे बाकी आहे. तर तुम्ही बघू शकता की आता आपलं जे काम चालू आहे ते फास्टपणे चालू आहे. आपण आता आधी मिरची उपटली इकडची आणि मग मल्चिंग गोळा केली. तर चला पटपट इकडे चॅलेंज कंप्लीट करण्यासाठी काय काय करावं लागते तुम्ही बघा. मी 2-2 इथं 2-2 लाईनी गोळा करून राहिलेलो आहे, जेणेकरून लवकर लवकर व्हावं म्हणून. तर चला मग मित्रांनो, पटपट एकदा गोळा करून घेऊया. अजून आपलं भक्कम राहिलेलं आहे, इकडे बघू शकता तुम्ही, इकडे लेमूट राहिलेलं आहे अजून. आणि इकडे झालेलं आहे मित्रांनो. आता हे गंज दिसतात ना तुम्हाला, हे मल्चिंगचे गंज आहेत आणि हे असं जमा करणं चालू आहे. चला घेऊया पटपट गोळा करून आणि मग बघूया नंतर काय करायचं. तर मग मित्रांनो, तुम्ही बघू शकता की आपण आता गोळा करत करत इथं आलेलो आहे. फक्त 1-2-3-4-5 बेड राहिले मित्रांनो. तुम्ही बघू शकता की आता, आणि अजून मित्रांनो आपल्याजवळ भक्कम टाईम इथं राहिलेला आहे, म्हणजे की टायमाच्या आधी आपण जी आपली मल्चिंग होती ती गोळा केलेली, म्हणजे की आपण आपल्या चॅनलला तिथं जिंकलेलो आहे. म्हणजे की आपल्याला 10 वाजेचा टाईम मी दिला होता की 10 वाजे लोक मी इथं गोळा करीन म्हणून मल्चिंग. तर ती मल्चिंग मित्रांनो आपली 1 ते 1.5 तासातच गोळा झाली बंदी. तुम्ही बघू शकता इकडं बंदी मल्चिंग गोळा झालेली आहे. आणि आता फक्त इकडं 4-5 बेड राहिलेले आहेत. तर चला मग हे बी पटकन एकदा गोळा करून घेऊया, जेणेकरून नंतर मग आपल्याला घरीच जायचं, इथं काही कामात आपलं राहिलेलं नाही आहे. तर चला भेटूया आता ही 5 बेडची मल्चिंग गोळा करणं झाल्यावर. तर मग मित्रांनो, तुम्ही बघू शकता की इथं आपलं ते सगळं इथं गोळा करणं, आता आपली मल्चिंग इथं सगळी संपूर्ण झालेली आहे.
म्हणजे की आपण जे आपलं चॅलेंज होतं मित्रांनो ते आपण आता इथं फक्त 2 घंट्यात कंप्लीट केले. म्हणजे की आपण लागलो मित्रांनो 6-6:30 वाजता 6:30 वाजता लागलो होतो आणि आता वाजले मित्रांनो 8:45. म्हणजे की तुम्ही बघू शकता की म्हणजे की चॅलेंज घेणं किती गरजेचं आहे ह्या कामामध्ये. चॅलेंज म्हणजे की आपण चॅलेंज घेतलं मग काम पण झालं आणि आपलं हे पण झालं समजा. तर बघू शकता की चॅलेंज मित्रांनो आपल्या डोक्यामध्ये एक कॉन्सेप्ट असतं की आपल्याला इतक्या टायमात हे कंप्लीट करायचं आहे. तर मी मित्रांनो जे काम मला 12-1 वाजे लोक जाणार होतं म्हणजे की मिरची उपटून आणि सगळी मिरची उपटायची होती, पिना काढायच्या होत्या. त्या टायमात मी पिना पण काढल्या, मिरची पण उपटली आणि मल्चिंग पण गोळा केली. तर तुम्ही बघू शकता की किती इथं फायदा आपला पडतो. चला मग मित्रांनो आता बघूया काय करायचं आहे. तर घरी जर जायचं असलं तर कपडे चेंज करणं आहे आपल्याला. बघूया काय करायचं इथं. तर मग मित्रांनो कपडे चेंज करून आपण चाललो आहे आता घरी मित्रांनो म्हणजे की आज जरा लवकर चाललो आहे कारण की इथं काही काम आता राहिलेलं नाही. मल्चिंग काड्यागिडी आपण सगळ्या जमा करून टाकलेले आहेत आणि आता फक्त राहिलेलं आहे मित्रांनो सामान फक्त एका ठिकाणी ठेवायचं. आणि नेट दिसतं तुम्हाला तर हे नेटाची घडी पण घालायची आपल्याला दिसते मग ही. तर चला मग बघूया काय करायचं काय नाही. तर आपली गाडीजवळ जाऊया घरी गेल्यावर बघूया काय करायचं काय नाही आज. तर मग मित्रांनो आता घरी येऊन आपल्याला भरपूर टाईम झालेला आहे. आपण आता आंघोळ करून रेडी झालेलो आहे. तर आता हे फक्त केस आहे आपले थोडीफार इचकटेली टकली असणं चांगले असते म्हणते. पण मित्रांनो आता तुम्ही बघू शकता की आपण आता घरी येऊन आपल्याला भरपूर टाईम झालेला आहे ना. आपण आता इथे काहीच नाही मित्रांनो. इथं चालू विहीर फोडणं. आपण चालू आहे आता विहीर पायाला म्हणजे की कशी फोडतात कशी नाही इथं. तर चला मग भेटूया तिथे गेल्यावर. हे बघू शकतो तुम्ही की ही विहीर फोडायची मित्रांनो आता. आणि गिऱ्यानी तर सगळं लावून ठेवलेलं आहे आणि ते बघू शकते तिथे ट्रॅक्टर म्हणून उभं केलेलं आहे. तर हे सगळी बियारी काय का हे लोक. तर चला मग त्याला काही मराठी समजत नाही आपली. तर चला हे फोडू देऊया त्यांना आणि आपण करूया आपलं काहीतरी काम. मग मित्रांनो आपण आता तिथून इथं आलेलो आहे म्हणजे की वापस चाललो आहे कारण की त्यांचं चालू आहे ते काय बोलतात ते मला समजते पण आपली भाषा त्यांना समजते का नाही काय माहिती. ते काही इथं कळलेलं नाही आहे. तर चला ते बार फोडा लागले ना तेव्हा आपण जाऊन बघूया एकदा तिथं कारण की त्यांचं चालू आहे मित्रांनो काहीतरी काम. तर चला त्यांचं आधी खोल फिटिंग चालू आहे काहीतरी ती झाल्यावर आपण तिथं जाऊन बघूया नंतर. तर मग मित्रांनो आता आपण सकाळी आपल्या वावर शेतात गेलो तो डबल आता वापस आलो आहे. तर मग बघू शकता तर आपण डबल आता निंदायला आलो इथे बघू शकता तुम्ही. मी दाखवतो एकदा तुम्हाला काय आपलं निंदणं चालू आहे काय. तर मग हे बघा मित्रांनो हे गाजर गवत आहे ना ते हे काढणं चालू आहे आता. हे बघू शकता हे गाजर गवत आहे आणि जे ह्या टप्प्यामध्ये गाजर गवत दिसतं ना हे सगळं गाजर गवत आपल्याला इथं काढायचं आहे. याच्यात रिंगण्याची झाडं पण आहे मित्रांनो थोडेफार ते पण मी तुम्हाला इथं दाखवणार आहे. हे संत्र्याचा बाग आहे तर संत्र्याच्या बागामध्ये आपली निंदणं चालू आहे. तिकडे चालू आहे विहीर खाणं. तर चला मग एकदा हे पटपट काढून घेऊया आणि नंतर बघूया काय करायचं. हेच जाणार आहे आपल्याला आता संध्याकाळी लोक कारण की यातले मोठी हिरवी झाडं काढायचे आपल्याला. तर चला भेटूया मग नंतर. तर मग मित्रांनो चालू आहे विहीर फोडणं. तुम्ही बघू शकता की आता इथं ट्रॅक्टर आपल्याला दिसून राहिलेलं आहे आणि मी मग चालू आहे इथं निंदन. हे बघू शकता जे तूर दिसते ना हे सगळे काढणं चालू आहे. तर चला मग घेऊया पटपट काढून. हे चालू आहे ब्लास्टिंग करायचं इथे काम. मग मित्रांनो टाईम झालेला आहे बारगीर सगळा फुटलेला आहे की व्हिडिओ तुम्ही बघू शकता की चांगला आला नव्हता त्याच्यामुळे मी काही टाकू शकत नाही. ते डिलीट करायचं काम पडलं मला. तर आपण आपलं चालू आहे आता पाणी भरायचं काम. आता झाले मित्रांनो 6:30 वाजेच्या आसपास टाईम. तर चला एकदा मोटर चालू करून दाखवतो तुम्हाला की पाणी गिनी कसं भरायला लागतं काय करायला लागतं. मित्रांनो मोटर गेटर आहे तर चालू केलेली आहे. तर पाणी चालू आहे आपलं पाणी भरणं. मित्रांनो पाणी काही अजून आलेलं नाही आहे बोरचं. तर चला मग इथं थोडीशी वाट बघूया. पाणी आलं की मी तुम्हाला दाखवतो की कसं पाणी येतं आहे आणि कसं इथं भरणं लागतं आहे आणि कसं माझं दिवसाचं इथं इंड होतो आहे आता. तर चला मग भरूया एकदा पाणी आणि मग बघूया काय होतं. तर मग मित्रांनो तुम्ही बघू शकता की आता पाणी भरणं चालू झालेलं आहे. पाणी आलेलं आहे मित्रांनो बोरमधून. चला एकदा घेऊया पटकन भरून आणि टाकूया आपल्या राजनीमध्ये नेऊन. तर वातावरण बघू शकता मित्रांनो भरपूर इथे छान झालेलं आहे आणि झाडं बघू शकता किती मस्त इथं हालून राहिलेले आहेत. आणि इथलचं जे वातावरण आहे ना ते मस्त इथं थंडगार आहे मित्रांनो. मस्त बघू शकता तुम्ही की इथं आपण पाण्यासाठी करेले पाख राहिलं आणि पाखरं इथं पाणी घेणे बिऊन येऊन पितात. इथं जरसं बसलं की मस्त शांत वातावरण मित्रांनो. ट्रॅक्टर बघू शकता ट्रॅक्टर पण येत जुनं. तर चला मग घेऊन जाऊ एकदा हांडा आपल्या घरी. मग मित्रांनो आपण आता टाक्याजवळ इथं आलेलो आहे. तुम्ही बघू शकता की आपलं जे टाका आहे मित्रांनो ते आता इथं भरणं चालू आहे. तर मग मित्रांनो इथं कशी सिस्टम करेल आहे माहिती आहे का की हे टाकं जर भरलं समजा तर हे पाणी जाते कुठे माहिती आहे का ह्या आपल्या झाडायला. तुम्ही बघू शकता इथं 3 झाडं आहेत मित्रांनो. 3 झाडं कशाचे आहेत 2 नारळाचे आणि एक आपलं वांग्याचे झाडे म्हणजे की आपल्याला खायला कामी येते वांगी. तर चला मग टाकं आपलं भरलं की मी तुम्हाला दाखवतो की इथं पाणी कसं पडतं त्याला कसं नाही. तर चला भेटूया टाकं भरणं झालं. तर मग मित्रांनो तुम्हाला बघायचं होतं की हे बघा मित्रांनो असं पाणी तर चालतंय आणि हे जे पाणी मित्रांनो आता अंधार झालेला आहे
आणि हे पाणी मित्रांनो इथं वाहत आहे आणि आता हे वल्लं होतं इथे. चला याचं की भिजवायचं नाही, याला टाईम लागला लागलाय. जाऊया आणि टाकूया बंद करून मोटर आता.